एवढा पैसा घेता, करता काय, ठेवता कुठं? मी शिवलीला पाटील, मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. लॉचं लास्ट इयर आहे माझं. आम्ही कॉलेजेस करतो, शिक्षण घेतो, पण या सगळ्यामध्ये एक मात्र खरं, आम्ही कीर्तनकार आहे यात नवल नाही. कारण आमचा बाप माळकरी, आज्जा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. म्हणून हे व्यासपीठ आम्हाला भेटलं, कारण अखंड वैष्णव कुळात जन्माला आलो आम्ही. वेगळं असं काही नाही आहे. जसं तुमची मुलं एखादं गाणं ऐकलं की त्याची ॲक्टिंग करून दाखवतात, तसे अभंग आम्हाला ऐकून ऐकून पाठ झाले. कारण आमच्या घरात हरिपाठ नाही असा एकही दिवस आमचा बापाने आयुष्यभर काकडान हरिपाठ केला. कीर्तनकार नव्हते, पण भजन मात्र इतके गोड पेटी वाजवतात माझे बाबा. आणि मी जी काही सामर्थ्यानं उभा आहे ना इथं, नजरवर करून एवढी बोलते ना, माझ्या आई वडिलांचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणून निर्भीडपणे समाजात उभी राहते. हे सगळं सामर्थ्य माझ्या आई वडिलांमुळे. तसं तर मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. ट्रोलिंगच्या काळामध्ये असं वाटायचं, जीव दिलेला बारा कशाला करायचं हे सगळं. पण तेव्हा माझ्या आई वडिलांनी सांगितलं, जोपर्यंत आम्ही म्हणत नाही तुझं चुकलं, तोपर्यंत तू खचायचं नाही. ज्या दिवशी आम्ही तुला म्हणलो तुझं चुकलं, तू व्यासपीठावर उभा राहायचं नाही. म्हणून उभी आहे. सगळे माझ्या आई वडिलांची, माझ्या गुरूंची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे. या विषयाकडे पहिली 15 वर्ष लोक पैसे देत नव्हती, मागितलं तरी देत नव्हती. जेव्हा प्रसिद्धी आली तेव्हापासून लोक पैसे द्यायला आता देते. ती आता देतात. पण पैसे आल्यावर कळलं, जे माऊली म्हणतात ना ते खरं आहे. जरी स्वधर्मात होते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आपल्याला मिळालंय त्यातला 50% वाटा तरी धर्मासाठी जावा. म्हणून मी शिवलीला पाटील एकही रुपया कुणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार, ना अनुदान, ना ट्रस्ट, फक्त कीर्तनाचं मानधन, त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया नाही. या कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये आज सामर्थ्यानं मुली सांभाळते. आणि स्वाभिमानानं सांगेल, माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. पुणे लातूर बायपासलाच विश्व माऊली शिक्षण संस्था आहे. ज्ञानोबा नाव आहे. कारण एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय बाईचं लागतं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माय झाले, त्यांना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं. ही ताकद त्यांच्यात होती. पण विनंती आहे, सगळं होतं, फक्त झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंत वाकवा. मोठी झाल्यावर वाकवायला गेलात तर वाकत काय होते तुम्हाला सांगते, येगळं निघा आणि येगळं निघून संसार बघा. ते नाथ बाबा म्हणतात, मी नाही महाराज बरं का, अशी अवस्था होते. वेळ येतोपर्यंत, वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा. एकदा हे जमलं नो हे सारिता, एकदा योग्य वयात परमार्थ केला की पुन्हा कुणी वेगळं करू शकत आहे तोपर्यंत. 2 मिनिटाचं भगवंताचं नाव चेहऱ्यावर एवढा आनंद आणत असेल तर अखंड आयुष्यभर भगवंताचं नाव कुळानं कूळ समाधानी करणार नाही का? किती ताकद असेल त्याच्या नाव. 2 मिनिटाचं नाव तुम्हाला एवढं आनंदित करतं, आयुष्यभराचं नाव सुखाचं आयुष्य करणार नाही. काय हरकत आहे, माझे चित्त तुझे, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? आणि तुम्ही इमानदारीनं सांगा, अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे? मरत जाऊ नका. अर्धी जिंदगी तर भंगारच गेली तुमची. तुझ्यासाठी गेले ओ नाथ, तुझ्यासाठीच गेले. नालायकाच एवढे गेले तेवढे. रे विचार कसं रे दादा, असं विचार नाही करत आपण की चुकतंय वगैरे. एकदा चुकले. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या माग मास लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या माग मास लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा. कळलं त्यालाच, कळलं महाराज. पण एक हे बघा, माझा अधिकारही नाहीये आणि हे ते व्यासपीठही नाहीये, पण एक वाक्य नक्की सांगेल. दादांनो,
सख्खी बहीण म्हणा, आई म्हणा, काय सामर्थ्याने एक वाक्य फक्त लक्षात ठेवा. जी मुलगी स्वतःच्या आई वडिलाच्या नावाला कलंक लावू शकते, ती मुलगी तुमच्या संसाराचा वैकुंठ करेल असा विचार तरी कसा करता. जी पोरगी आई बापाचं नाव घालवून तुमच्यासोबत पळून आली, ती पोरगी तुमचा संसार चांगला करेल असा विचार तरी कसा करता. तिचं तुमच्यावर प्रेम आहे असं नाही आहे. तिला वाटतंय की या बंधनापेक्षा हे मोकळं बरं आहे. मुलगी तिला म्हणावं, तिनं प्रेमही असं करावं ज्या प्रेमामध्ये आई वडिलांच्या सन्मानाचा विचार करून आयुष्य जगावं, दोन्ही कुटुंब सामर्थ्याने सांभाळावी, त्याला सुद्धा प्रेम म्हणायचं. आणि हे मीराबाईच्या राधेच्या गोष्टी आपण नाही बोलायच्या. आपला तेवढा अधिकार, आणि ती मीराबाईनं सगळं, त्या कोण होत्या किंवा ती राधा कोण होती आपल्याला माहीत नाहीये. उगीच बोलायचं म्हणून बोलायचं. मीराबाईंनी कधीच अपेक्षा केली नाही की देव माझा व्हावा. मीराबाईंना माहीत होतं देव माझा नाहीये, मला भेटणार नाहीये, तरी त्यांनी प्रेम केलं. निस्वार्थी येते त्यांचं. एकच म्हणणं होतं त्यांचं, ते वर्णन करतात, नको तो बस महाराज तू एकदा भेट फक्त, दृष्टी न फेरे तुझ्याशिवाय कुठं मन जाणार नाही. नारद आंघोळ करताना त्यांना मासोळीच्या माठीमागं मासं लागलेलं दिसलं. हे बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा, बायको पाहिजे. बायको कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला वाटतं. टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2 तास उभा राहिलो, घरी गेलो पाय दाबाय बायको पाहिजे वाटतं. ते नाही म्हणले तरी वाटतं महाराज, वाटतं. हां, पकवाजांना वाटतं एवढा बदड बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे वाटतं. स्वपन महाराजाला, संजय महाराजाला वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय, आपलं सॉरी चढायला बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं नाही आहे, खरंच नाही, असावी, असोनी. पण नारदांनी चुकीच्या पद्धतीने बायको देवाकडे मागितली. नारद म्हणले देवाला, देवा बायको हवी. देव म्हणले करा ना मग, तुम्ही द्या. देव म्हणले मी कुठून देऊ, तुम्हाला आहे ना 16,108, 2-4 द्या, तुम्हाला काय करायचे एवढ्या, हे प्रसाद आहे. आणि असा विचारही करू नका की देवाने हौसेपोटी बायका केल्या. देव आहे तो. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. क्षणी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज आम्हाला चांगल्या नजरेनं बघणार आहे. अहो, इथं नवरा नसला तरी माणसं किती चुकीच्या नजरेनं बघतात. बरं मला खरं सांगा, नवरा जाणं किंवा राहणं हे बाईच्या हातात आहे का? तरी सुद्धा ज्या बाईला नवरा नाही तिला समाजात जास्त मान्यता दिली जात. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर मेला, लोक तिला कलंकित, अलक्ष्मी, पालत्या पायाशी, तिला औक्षण करू द्यायचं नाही, तिला फारसा सन्मान द्यायचा नाही, तिला सवाष्णीच्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही. का तर ती सवाशीण नाही. एका साध्या प्रश्नाचं उत्तर लेक म्हणून द्या. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे? माय, संसार करायचा कधी अवघड आहे? नवरा असल्यावर का नसल्यावर? नसल्यावर ना. ज्या बाईनं समाजाचा द्वेष, मत्सर सगळं गाठीशी बांधून आपली लेकरं स्वतःच्या पायावर उभी केली. अगं, ज्या दिवशी नवरा मेला त्याच दिवशी तिचंही आयुष्य संपलं. तिलाही वाटलं होतं त्याच चितेत उडी मारावी. 7 जन्माचं आयुष्याचं वचन जन बांधलं, तोच अर्ध्या वाटेत सोडून गेला. कुणाकडं बघून जगावं? पण लेकरं दिसली तिला, तिनं धीर बांधला, डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचार केला, अहो तो गेला, मी गेली तर लेकराकडं कोण बघणार? कुत्र्यासारखे हाल होतील माझ्या लेकराचे. त्या लेकरांसाठी जगली ती आदिशक्ती. अरे, जी बाई त्या वैकुंठाचा विठ्ठलही झाली आणि रखमाही झाली, अशा बाईनं संसार करावा आणि तिचा संसार सामर्थ्याने उभा टाकावा. तिचा अधिकार कमी कसा? अरे, एखाद्या नवरा अगोदर जाणाऱ्या स्त्रीनं जर एखाद्या सवाशीण बाईला कुंकू लावलं ना, तर तिचा औक्ष आणि तिच्या धन्याचा औक्ष दोघांचं वाढेल. कारण ती परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेल, जे माझ्या वाट्याला आलं हे हिच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. ती बाई कसा संसार करते ना, तिच्या जीवाला माहिती. ओके, हे असं हे आणि कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा अगोदर गेला तिला अधिकार नाही. कुठल्याच नाही. आणून दाखवा मला एखादा ग्रंथ. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या